ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली मनातल्या प्रत्येक गोष्टी आता डायरीमध्ये लिहित असते. तेव्हा सायली विचार करते की पुन्हा आजीच्या सहमतीने आम्ही परत कधी एकत्र येऊ का. तर त्यानंतर सायली अर्जुनच्या फोटोकडे पाहते आणि त्याच्याशी गप्पा मारते. सायली बोलते की या सगळ्या गोष्टी तर मी तुमच्याशी नाही बोलू शकत, परंतु मला ना सतत तुमच्याशी बोलावंच वाटतं. आत्ताही करू का फोन. तेव्हा आता सायली विचार करते की नाही नको, आता ते कामात असले तर माझ्या वेडेपणाचा त्यांना का त्रास. तर इकडे आता अर्जुनच्या केबिनमधून पिऊने प्रियाला हकललेलं असतं. तेव्हा गोरेबाई विचारतात की मॅडम तुम्ही खरंच चालले आहात का. तेव्हा प्रिया सांगते की नाही हो, मला एक सांगा की तुमच्या वॉशरूममध्ये सोप आहे, लिक्विड आहे. तेव्हा गोरेबाई सांगतात की मॅडम तुम्हाला वॉशरूमला जायचं आहे का, चला मी दाखवते. तर त्यानंतर प्रियाने जबरदस्त प्लॅन तयार केलेला असतो आणि त्या प्लॅनिंगनुसार ते गोरेबाईंना सांगते की तुम्हा तुमच्या वॉशरूममध्ये जर सोप असेल ना तर त्याच्यावरती ना या ज्या किल्ल्या आहेत ना त्याचा छाप तयार करून आणा. माझं फक्त एवढं काम करा. त्यावरती आता गोरेबाई मोठ्याने सांगतात की काय म्हणजे तुम्ही आता याचा वापर करून डुप्लिकेट चहा बनवणार आहात का. तेव्हा आता प्रिया सांगते की चहा ना तुम्ही या कामासाठी थोडा वेळ लागेल, हे आधी घेऊन तरी या. प्रिया आता गोरेबाईंना तेथून पाठवते. तर आता गोरेबाईंनी प्रियाला त्या साबणावरती चाव्यांचा छाप आणून दिलेला असतो आणि ते साबण प्रियाच्या हाती दिलेलं असतं. तेव्हा प्रिया सांगते की एक काम करा, या ज्या चाव्या आहेत ना त्या अर्जुनच्या केबिनमध्ये तुम्ही जाऊन ठेवा. काय आहे की मला आता दिवसा सगळेजण असल्यामुळे तिथे जाणं शक्य नाही आहे, परंतु मी रात्री येणार आहे आणि या जे किल्ले आहेत ना ते डेस्कच्या खाली टाका, म्हणजे जेणेकरून अर्जुनला वाटेल की त्या चुकून पडल्या आहेत. आणि गोरेबाई आता अर्जुनच्या केबिनकडे जातात. तर इकडे सायली विचार करते की एका फोनने काही तुम्हाला त्रास होणार नाही, शेवटी करतेच फोन, म्हणून आता सायली अर्जुनला फोन करते. सायलीने फोन केल्यानंतर अर्जुन सायलीला सांगतो की मी पण तुम्हालाच फोन करणार होतो. तेव्हा सायली खूप खुश होते आणि विचारते की का. तेव्हा अर्जुन खोटे सांगतो की काय आहे ना, मला मम्मा पूर्णाची यांची चौकशी करायची होती ना. तेव्हा आता सायलीला तो विचारतो की तुम्ही का फोन करणार होतात. तेव्हा सायली सांगते की काही नाही, असंच म्हणजे तुम्ही काय करताय हे पाहण्यासाठी. दोघे आता एकमेकांशी फोनवरती गप्पा मारत असताना चैतन्याचं लक्ष अचानकपणे इकडे प्रियाकडे जातं. तर चैतन्य अर्जुनला सांगतो की ही ते अजून इथेच आहे का. तेव्हा प्रिया आता मोठ्यानेच अर्जुनला सांगते की बाय अर्जुन, मी निघाले आहे. तेव्हा आता प्रिया गेल्यानंतर सायलीला जरासा धक्काच बसतो. सायली आता फोनवरती विचारते की ती प्रिया तिथे ऑफिसमध्ये काय करते, म्हणजे तुम्ही प्रियासोबत पास्ता खायला गेला होतात का. तेव्हा आता अर्जुन सांगतो नाही, म्हणजे तन्वी आली होती ना म्हणूनच सटकलो जरा, आणि मी तिच्यासोबत पास्ता खायला का जाईन, मी तर चैतन्यासोबत गेलो होतो. तेव्हा सायली खूप चिडते. अर्जुनला सांगते की जर तुम्ही बाहेरचं तुम्हाला खायचंच कशाला होतं, जर तुम्हाला काही हवं होतं तर मला सांगायचं ना, मी करून दिलं असतं. त्यानंतर सायली नकळतपणे अर्जुनला बोलून जाते की तुम्ही ना आज घरी लवकर या, मी तुमची खूप वाट पाहते. तेव्हा अर्जुन विचारतो की का. सायलीला अर्जुनला काय उत्तर द्यावं ते समजत नसतं, त्यामुळे सायली नाटक करत तिथे अर्जुनला खोटं सांगते की मला ना आई बोलवत आहेत आणि त्यानंतर फोन ठेवूनही देते. तर दोघे आता खूप खुश असतात. तर त्यानंतर संध्याकाळी आता पवार वकिलाला महिपतीने बोलावलेलं असतं आणि त्याला विचारतो की काय खबरबात काही आहे का, माझी लेक कधी सुटणार आहे त्या केसमधून. तेव्हा आता पवार वकील सांगतात की महिपत साहेब, पूर्वी अर्जुन सर होते ना त्या केसमध्ये, त्यामुळे त्यांनी जे पुरावे आता कोर्टात सादर केले होते ते कोर्ट आता विचारात घेईल. यांचे सुटण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. तर त्यानंतर महिपत आता पवार वकिलाला धमकी देतो. तो सांगतो की पवार, मी मागच्या वेळेस म्हटलं होतं ना की तुझे पाय धुवून पाणी पेईन मी, ते सगळं काही विसरून जा, कारण आता तुझे पाय मोडायला मला टाईम नाही लागणार. तेव्हा आता पवार वकील सांगतात की त्या केसमध्ये अर्जुन सरांनी साक्षीच्या विरोधात जे पुरावे सादर केले आहेत, त्यानंतर अर्जुन सर 2 तास साक्षी मॅडम या खुनाच्या रात्री कुठे गायब झाल्या होत्या हे सुद्धा शोधून काढतील. तेव्हा पवार वकील सांगतात की महिपत साहेब, साक्षी मॅडम ह्या आश्रमात गेल्याच नव्हत्या, हे आपल्याला कोर्टात सिद्ध करावं लागेल. त्यावरती महिपती सांगतो की आधी एकदा तो प्रयत्न करून तोंडावरती पडलोय मी, आता नवीन काहीतरी सांग. तर त्यानंतर आता चिडलेला महिपती उठतो आणि बंदूक आता पवार वकिलाच्या छातीवरती ठेवून त्याला धमकवायला लागलेला असतो. साक्षी महिपतीला थांबवत असते. तेव्हा आता महिपती सांगतो की पवार वकील, हा काळा कोट घातलाय कशासाठी तू. महिपती पवार वकिलाला आता प्रश्न विचारतो की आता या सगळ्या प्रश्नाची उत्तरं शोधायची कोणी. त्यावरती उत्तर देतो मीच. पुरावे तयार करायचे कोणी. त्यावरती पवार वकील उत्तर देतो की मीच. त्यानंतर महिपती आता त्याला सांगतो की आता पैशाने आंघोळ घातली ना तुला, एवढे सारे पैसे दिले आहेत मी माझ्या पोरीला सोडण्यासाठी, आणि जर आता तू माझ्या पोरीला नाही सोडवू शकला ना तर त्या पैशाच्या ऐवजी तुझ्याच रक्ताने तुलाच आंघोळ घालीन. तेव्हा आता पवार वकील खूप घाबरलेला असतो. तेव्हा साक्षी त्या महिपतला समजावते, सांगते की अण्णा प्लीज तुम्ही शांत व्हा, त्यांना जरा वेळ द्या,
तर त्यानंतर घाबरलेला तो पवार वकील महिपतीला शब्द देतो की मी काहीतरी पुरावे शोधेन, म्हणजे साक्षी मॅडम कुठे गायब झाल्या होत्या यासाठी काहीतरी पुरावे तयार करेन मी येऊ का? त्यावर ते आता महिपत सांगतो की निघ, आणि कायम लक्षात ठेवायचं की काही करून तुला या सगळ्या प्रकरणातून माझ्या पोरीला सोडवायचं आहे, झोपेत पण विसरायचं नाही, चल निघ. तेव्हा आता पवार वकील घाबरलेला असतो, तो पळतो तिथून. तर इकडे आता अर्जुन खूप विचारात गुंतून पडलेला असतो. इतक्यात आता सायली येते आणि सायली प्रेमाने अर्जुनकडे पाहतच राहते. तेव्हा अर्जुनचं लक्ष जातं. अर्जुन आता स्माईल देतो, परंतु सायली काहीच रिएक्ट करत नसते. तर त्यानंतर अर्जुन सायलीला भानावरती आणतो. तर अर्जुन विचारतो की काय, कसल्या विचारात आहात? तेव्हा सायली सांगते काही नाही सर, तुम्ही कसल्या विचारात आहात? आणि मला एक सांगा की प्रिया ऑफिसमध्ये आज कशासाठी आली होती, काय काम होतं तिचं? तेव्हा अर्जुन सांगतो की काय नाही, दरवेळेत तेच. तेव्हा आता अर्जुन सायलीला सांगतो की आज ना तन्वीने तर कहरच केला, तिने ना डायरेक्ट येऊन मला मिठीच मारली. तेव्हा सायली चिडते आणि म्हणते काय, आणि तिने तू मला मिठी मारली आणि तुम्ही तिला मिठी मारू दिली? मुळात तुम्ही तिला ऑफिसमध्ये येऊच का देता? सुरेश दत्ताला आजपासून सांगा की अजिबात तिला ऑफिसमध्ये फिरकू द्यायचं नाही. तेव्हा आता अर्जुन म्हणतो हो हो शांत व्हा मिसेस सायली, आणि मला एक कळत नाही तुम्ही इतक्यात चिडलात का? म्हणजे तुम्हाला सांगू का, अगदी एखाद्याची खरी बायको चिडते ना, अगदी तशा चिडला आहात तुम्ही. तेव्हा सायली शांत होते. अर्जुन सायलीला विचारतो की आता एखाद्याची खरी बायको जसं जेलस फील करते तसं तुम्ही का फील करताय, नक्की संबंध काय तुमचा यात? तेव्हा आता सायली सांगते की सर मी त्या प्रियाला ना लहानपणापासून ओळखते, खूप आगाऊ मुलगी आहे ती. तिला जर तुम्ही आता वेळेत थांबवलं नाही ना ती तर दररोज येऊन बसेल. आणि मग तेव्हा आता अर्जुन हसायला लागतो आणि अर्जुन सांगतो की रिलॅक्स मिसेस सायली. बोलण्याच्या ओघामध्ये अर्जुन आता एक वाक्य असं बोलतो की त्यामुळे अर्जुन त्याच्या डोक्यातच टूप येते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की आणि आज ना आम्ही बाहेर गेलो, पास्ता खाऊन आलो आणि तरीसुद्धा तन्वी तिथेच होती. तेव्हा अर्जुन विचार करतो की परंतु ती तिथे का होती? मला मान्य आहे की ती चैतन्य मला भेटायला आली होती, परंतु ती परत ऑफिसमधून गेली का नाही? तेव्हा आता सायली विचारते की मग कोणाशी बोलत थांबली होती का? अर्जुन म्हणतो नाही, ऑफिसमध्ये आमच्या तर तिची कोणाशीच ओळख नाहीये. ती नक्की आली कशाला होती? अर्जुन आता विचार करायला लागतो. तेव्हा अर्जुन आता सायलीला सांगतो की नाही मी तन्वीवर त्याचा विश्वास नाही ठेवू शकत. तुम्हाला माहिती आहे का, माझ्या केबिनमध्ये आश्रम केसच्या फाईल आहेत आणि त्यानंतर आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची सुद्धा फाईल आहे. कशावरून तन्वी त्याच फाईल चोरण्यासाठी तिथे आली नसेल. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की नाही मला ना आता चेन नाही पडणार, मी पटकन जाऊन ऑफिसमध्ये चेक करतो. तेव्हा आता सायली सांगते की मला इथे राहून चेन पडणार आहे का सर, मीही येते. तेव्हा दोघे आता ऑफिसकडे निघतात. तर इकडे आता प्रिया जबरदस्त प्लॅनिंग तयार करते. तेव्हा प्रिया विचार करते की आता तो रविराज किल्लेदार बसला असेल फाईल चेक करत, आणि त्यानंतर नागोबा आणि त्याची बायको झोपण्याची तयारीत असतील, तेव्हा हा चांगला चान्स आहे. आता प्रिया घराच्या बाहेर पडणार इतक्यातच आता साक्षीचा तिला फोन गेलेला असतो. तेव्हा आता प्रिया खूप चिडते आणि म्हणते की आता ही साक्षी आणि महिपत माझ्या डोक्यावरतीच बसले आहेत, आता काय फोन मधून मला पिस्तूल दाखवून धमकावणार आहेत का? तर त्यानंतर आता प्रिया फोन उचलते आणि म्हणते की बोल काय झालं? त्यावरती साक्षी म्हणते की आता त्याचं उत्तर तू द्यायचं आहे, त्या फाईलचं काय झालं? तेव्हा आता प्रिया उत्तर देते की काय आहे ना साक्षी, मला ना माझ्या जादूगाराचे कपडे घालायला वेळ लागतो अगं जरा. काय आहे ना, एकदा का मी माझ्या अंगावरती जादूचे कपडे टाकले आणि त्यानंतर जादूची कांडी फिरवली ना की झालं, मग ती फाईल आपोआप माझ्या हातात येते. त्यावरती साक्षी चिडते आणि म्हणते प्रिया माझ्याशी बोलताना ना नीट बोलत जा जरा. त्या अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या फाईलचं काय झालं? तेव्हा आता सायली प्रिया तिथे आता साक्षीला सांगते की तेच काम करायला निघाले मी. प्रिया तिथे आता साक्षीला सांगते की काय आहे ना, माझ्याकडे अर्जुनच्या केबिनची डुप्लिकेट चावी आहे आणि त्याच्या केबिनमध्ये जाऊन आता कॉन्ट्रॅक्ट फाईल परत घेऊनच येणार आहे मी. त्यावरती साक्षी सांगते की जा तुझ्या हातून कधी नव्हे त्या चांगलं काम घडतं आहे, जा. तेव्हा आता प्रिया हो ठीक आहे म्हणते आणि फोन ठेवते. प्रिया निघणार इतक्यात आता रविराज येतो आणि रविराज विचारतो की तन्वी इतक्या रात्री कुठे निघालेस? तेव्हा आता प्रिया दरवेळीच्या तिच्या नाटकाला सुरुवात करते आणि रविराजांना घोळ्यात घेते. ती सांगते की बाबा माझी मैत्रीण अर्पिता आहे ना, की तिच्या घरी मी आजचा दिवस राहिले तर चालेल का? काय आहे ना की मला अभ्यास आहे आणि तिच्याकडे 2 नवीन सॉफ्टवेअर आहेत, तेव्हा आमचं उद्या प्रोजेक्ट सबमिशन आहे ना, मग त्यासाठी आम्ही मिळून काम करणार आहोत. तेव्हा रविराज सांगतो की ठीक आहे चल, ती कुठे राहते ते सांग, मी तुला सोडतो. तेव्हा आता प्रिया सांगते की बाबा इथे पुढच्याच चौकात राहते. तेव्हा आता रविराज म्हणतात की हां ठीक आहे चल, सोडतो ना मी तुला. तेव्हा प्रिया सांगते की बाबा मी मोठी झाले हो आता, बाबा असं लहान मुलांसारखं तुम्ही सतत मला प्रोटेक्ट करत राहिलात तर मग मी माझी कधी शिकणार? त्यावर त्या आता रविराज सांगतात हो केवढी ती फुलसॉफी, आता जा नाहीतर मला जाईपर्यंत ऐकवशील. तर त्यानंतर प्रिया थँक्यू पण त्याने तेथून जाते. तर तोपर्यंत अर्जुन सायली आता ऑफिसमध्ये आलेले असतात. तर सायली तिथे आता अर्जुनला विचारते की सर तुम्हाला खरंच वाटतं की प्रिया त्याच फाईलच्या मागावरती असेल?
अर्जुन आता सायलीला सांगतो की मागच्या वेळी पूर्णाजीला तिने सांगितलं होतं आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल आणि ती तोंडावरती पडली होती. तिला ना आता लीगल पेपर हवे असतील आणि ते लीगल पेपरच्या शोधातच ती माझ्याकडे आली असणार आहे. तेव्हा आता अर्जुन त्यानंतर चावी कुठे आहे ते शोधण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा सायली विचारते की काय झालं सर? अर्जुन सांगतो की चाव्या सापडतच नाही आहेत. तर अर्जुन आता विचार करतो आणि त्यानंतर अर्जुनच्या लक्षात येतं आणि अर्जुन सायलीला सांगतो की हो नो मिसेस सायली, मला आता लक्षात आलं सगळं काही. म्हणजे तन्वी खरं तर त्या चाव्या चोरण्यासाठीच इथे आली होती. त्या चाव्या चोरण्यासाठी तिने मला फेक मिठी मारली. हे माझ्या लक्षातच कसं नाही आलं ती किती डेंजरस मुलगी आहे ते. तेव्हा आता अर्जुन रागाने हात झटकतो. इतक्यात एक फाईल खालती पडते. तेव्हा आता सायली ती फाईल उचलणार तर सायलीला चाव्या सापडतात. तेव्हा सायली सांगते की अहो सर, चाव्या इथेच आहेत, तुम्ही उगाचच वेगळा विचार केलात. तेव्हा अर्जुन सांगतो की नाही मिसेस सायली, आपल्याला आधी चेक करून बघावं लागेल. तर त्यानंतर आता ड्रॉवरमध्ये अर्जुनची कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल असते आणि अर्जुन म्हणतो की थँक गॉड ती फाईल तन्वीच्या हाती नाही लागली. तेव्हा सायली सांगते की सर, ही फाईल कोणाच्याच हाती लागायला नको आहे आपल्याला. तर त्यानंतर अर्जुन आता ती फाईल ठेवतो आणि सायलीला सांगतो की म्हणजे तन्वीने चाव्या चोरण्यासाठी मिठी नव्हती मारली, म्हणजे मनापासून मला मिठी मारली होती. तेव्हा सायली आता चिडते आणि अर्जुनला म्हणते की खूप आनंद होतो वाटतं मिठी मारल्याचा. तेव्हा अर्जुन सांगतो की नाही नाही, खरं आनंद याचा होतोय की तिने चाव्या चोरण्यासाठी मिठी नव्हती मारली. सायली परत चिडते आणि अर्जुनला सांगते तुमचं झालं आहे का सगळं, चला मग आपण जाऊयात. तेव्हा अर्जुन पटकन आता केबिनच्या लाईट्स ऑफ करतो. तर आता सगळं काही चेक केल्यानंतर अर्जुनला क्लॅरिटी आलेली असते की ती फाईल कुठे गायब होणार नाही. आणि त्यानंतर अर्जुन सायली आता ऑफिसमधून घरी निघत असताना सायलीच्या आता पहिल्या जेव्हा सायली अर्जुनच्या हाताखाली काम करत होती तेव्हाच्या आठवणी जाग्या होतात. तर त्यानंतर सायली आता अर्जुनचा हात पकडते आणि सांगते की सर थांबा ना. तेव्हा अर्जुन विचारतो की का, काय झालं? तर सायली सांगते की सर, आपण थोडा वेळ थांबायचं का इथे? तेव्हा अर्जुन सांगतो की ठीक आहे, मी लाईट्स ऑन करतो. तर सायली सांगते सर नको, लाईट लावूच नका, काळोखच राहू द्या. तेव्हा अर्जुन विचारतो की का? सायली सांगते की सर, तुम्हाला काहीच आठवत नाही का? म्हणजे हे बघा ना की त्या दिवशी सुद्धा लाईट्स ऑफच होते, असा अंधारच होता. म्हणजे मी तुमच्या हाताखाली जेव्हा काम करत होते ना, त्यानंतर तुम्हाला आठवतंय का आपण दोघं ऑफिसमध्येच अडकलो होतो. तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतं आणि अर्जुनला आठवतं की आता सायलीला चोर समजून अर्जुनने पकडलेलं असतं. ते सगळं काही आठवल्यानंतर अर्जुन हसतो. तर त्यानंतर सायली सांगते की सर, तुम्हाला आठवतंय का? आणि त्या दिवशी तुम्हाला मी कॉफी बनवून दिली होती. तर सगळ्या काही आठवणी आता अर्जुनला आठवत असतात. तेव्हा आता सायली सांगते की सर, मी आज तुमच्यासाठी कॉफी बनवू का? तेव्हा सायली हसते आणि सांगते की सर, नाही सांडवणार अजिबात. अर्जुन हसतो आणि ठीक आहे म्हणतो. तर अर्जुन सांगतो की त्या दिवसानंतर ना खरंच खूप गोष्टी बदलल्या आहेत. मला कधी वाटलंही नव्हतं की आपलं लग्न होईल, म्हणजे आय मीन कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होईल. तोपर्यंत आता इकडे प्रिया गाडी घेऊन आलेली असते. तर अर्जुन सायलीला सांगतो की त्यावेळी मी तुमच्यावरती किती चिडत होतो ना, परंतु आता मी त्यावरती सायली विचारते की आत्ता काय? अर्जुन सांगतो की आता मी तुमच्यावरती चिडू शकत नाही ना कोणासमोर. तर त्यानंतर सायली अर्जुनला सांगते की सर, मी तुमच्यासाठी आज त्याचीच कॉपी करू का? तेव्हा अर्जुन सांगतो की तुमच्यासाठी नाही, आपल्यासाठी, आणि या कामामध्ये मी तुमची हेल्प करणार आहे. तर त्यानंतर अर्जुन सायली दोघेही कॉफी बनवण्यासाठी जातात. तोपर्यंत प्रियाने एंट्री केलेली असते ऑफिसमध्ये. तर त्यानंतर आता सायलीला अर्जुन म्हणतो की एवढं मोठं भांडं आहे, यामध्ये कॉफी कशी करणार? तेव्हा आता अर्जुनला सायली सांगते की सर, इथे एकच तर भांडं आहे ना? अर्जुन सांगतो की हो, कारण यामध्ये सगळे स्टॉपची चहा कॉफी बनते ना, परंतु एवढ्यामध्ये दोघांची कॉफी कशी काय जमेल? तेव्हा सायली सांगते की सर जमेल, प्रमाण माहिती असलं ना की सगळं जमतं. तर त्यानंतर आता सायली विचार करते की चहा कॉफी. तेव्हा अर्जुन सांगतो की मला माहिती आहे, माझ्या ऑफिसमध्ये काय काय ठेवलं हे मला चांगलं माहिती आहे. आणि त्यानंतर अर्जुन चहा, साखर आणि कॉफी देतो. तेव्हा आता सायली विचारते सर, तुम्ही आणि साखर? अर्जुन सांगतो की तुमच्यासाठी. तेव्हा सायली सांगते की नाही सर, मी पण आज तुमच्यासारखी कॉफी पिणार आहे, ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर. त्यानंतर दोघे आता एकमेकांकडे पाहून हसतात. पुढील भागात आपण पाहणार आहोत की प्रियाने आता केबिनमधून कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल पळवलेली असते. तेव्हा सायली जाते तर आता तिथे सगळी काही कागदपत्र अस्ताव्यस्त पडलेली दिसतात. सायली अर्जुनला हाका मारते. तर त्यानंतर दोघेही पाहतात तर दोघांनाही मोठा धक्का बसतो, कारण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल गायब झालेली असते.